गुड मॉर्निंग आणि अभ्यासासाठी शुभेच्छा. कालच्या 2 लेक्चर्समध्ये आपण बघितलं की हॅलो अल्केन्स, हॅलो अरिन्स, त्यांच्या क्लासिफिकेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन, प्रॉपर्टीज, आणि आता आपण त्या पुढचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे रिएक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. सर्वप्रथम आपण रिएक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स बघणार आहोत. अल्केन आणि अरिन याच्यामध्ये ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक असा वेगवेगळे क्लासिफिकेशन असल्यामुळे त्याच्यावर केल्या जाणाऱ्या रिएक्शन्स या वेगवेगळ्या असणार आहेत. हॅलो अल्केन्सवर 3 प्रकारचे रिएक्शन आपण बघणार आहोत. एक आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, दुसरी इलिमिनेशन रिएक्शन आणि तिसऱ्या प्रकारच्या रिएक्शन्स विथ मेटल्स. न्यूक्लिओफिलिक म्हणजे काय? ज्या एंटिटीला किंवा ज्या कंपाऊंडला, मॉलिक्युलला, त्याला एंटिटी हा सायंटिफिकली करेक्ट शब्द आहे, की ज्या केमिकल एंटिटीला न्यूक्लियस बद्दल ॲफिनिटी आहे. फायलिक म्हणजे प्रेम असणं, ॲफिनिटी असणं. ज्या एंटिटीला न्यूक्लियस बद्दल ॲफिनिटी आहे त्याला म्हणायचं न्यूक्लिओफाईल. मग जे न्यूक्लियस मध्ये काय असतं? पॉझिटिव्ह चार्ज असतो. आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग ज्या एंटिटीला न्यूक्लियस आवडत असेल किंवा ज्या एंटिटीला न्यूक्लियस बद्दल प्रेम असेल, ती एंटिटी कशी असेल की ज्याच्याकडं पॉझिटिव्ह चार्जची कमतरता आहे, म्हणजे ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? तर एखाद्या मॉलिक्यूल मधील एखादा सिंगल बॉन्ड ब्रेक करून नवीन बॉन्ड तयार करायचा आणि पहिल्या ॲटमला रिप्लेस करायचं, सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे खो खो मध्ये खेळत असताना खो देणाऱ्या व्यक्तीनं खाली बसलेल्या व्यक्तीला हात लावून खो म्हटलं की तो व्यक्ती उठतो, तो खेळाडू पुढे पळत जातो आणि मागून आलेला खेळाडू त्या ठिकाणी बसतो. दॅट इज सबस्टिट्यूशन. दुसरा टाईप आहे इलिमिनेशन रिएक्शन. इलिमिनेशन म्हणजे काय? वजा करणे, काढून टाकणे. मग इलिमिनेट करत असताना तुम्हाला काय करावं लागेल की त्याच्या व्हॅलन्सीज तुम्हाला फुलफिल कराव्या लागतील. जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन ॲटम आहे आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि तुम्हाला त्या 4 पैकी एक व्हॅलन्सी कमी करायची, इलिमिनेट करायचा एक ॲटम, तर तो बॉन्ड जो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीनं व्हॅलन्सी सॅटिस्फाय होईल अशा पद्धतीनं तुम्हाला रिअरेंज करावा लागतो. शक्यतो इलिमिनेशन रिएक्शन मध्ये त्यामुळं डबल बॉन्ड तयार होतात. म्हणजे एखादा अल्केन असेल आणि त्या शेजारच्या 2 ॲटमवरनं एक एक ॲटम जर निघून गेला, तुम्ही इलिमिनेट केला, तर त्या 2 ॲटम मध्ये डबल बॉन्ड तयार होईल. आणि तिसरी रिएक्शन आहे रिएक्शन विथ मेटल्स. मेटल बरोबर रिएक्शन करण्याची का गरज पडली? कारण आपण बघितलं की ऑर्गॅनोमेटॅलिक नावाची एक केमिस्ट्री नव्यानं उदयाला आली, की ज्याच्यामध्ये ऍसिडिक स्ट्रक्चर असणाऱ्या किंवा ऍसिडिक कॅरेक्टर असणाऱ्या मेटल्स बरोबर ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिएक्शन करून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे रिएजंट्स मिळू लागले. म्हणून आपण रिएक्शन्स विथ मेटल्स याचा अभ्यास करायला घेतला. तर सर्वप्रथम आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन विस्तारानं बघणार आहोत. Nucleophiles are electron-rich species. Therefore, they attack on the substrate molecule which is electron deficient. म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्या ठिकाणी ते अटॅक करतात, म्हणजे ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपण असं बघितलं होतं की CX बॉन्ड अल्किल हॅलाइड मधला जो आहे तो पोलर आहे. कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एक्स वर डेल्टा निगेटिव्ह चार्ज. मग हा जो न्यूक्लिओफिल आहे हा काय करेल? त्या डेल्टा पॉझिटिव्ह असणाऱ्या कार्बनवर अटॅक करेल आणि त्या ठिकाणी असणारा जो एक्स ॲटम आहे त्याला तो रिप्लेस करेल किंवा त्याला तो तिथून बदलून टाकेल. द रिएक्शन इन विच अ न्यूक्लिओफिल रिप्लेसेस ऑलरेडी एक्झिस्टिंग न्यूक्लिओफाईल इन अ मॉलिक्यूल इज कॉल्ड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे हॅलाइड हा पण इलेक्ट्रॉन रिच ॲटम आहे म्हणून तो पण न्यूक्लिओफाईल आहे, परंतु तुमचा जो न्यूक्लिओफिल आता कार्बनवर अटॅक करणार आहे त्यामुळं तुमचा ऑलरेडी एक्झिस्टिंग असणारा हा हॅलाइड आयन किंवा हा हॅलोजन ॲटम हा त्या मॉलिक्यूल मधून निघून जाणार आहे, म्हणून त्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणायचं. नाहीतर आपण त्याला ऍडिशन रिएक्शन पण म्हणू शकलो असतो. त्याला आपण ऍडिशन रिएक्शन नाही म्हणत,
आपण याला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. हा फरक लक्षात घ्यायचा. हॅलो अल्केन्स आर सबस्ट्रेट इन दिस रिएक्शन. म्हणजे CX बॉन्ड जो आहे हॅलाइड मधला, अल्किल हॅलाइड मधला, हा या ठिकाणी सबस्ट्रेट म्हणून काम करतो. इन दिस टाइप ऑफ रिएक्शन न्यूक्लियोफाइल रिएक्ट्स विथ हॅलो अल्केन, जो की सबस्ट्रेट आहे, हॅव्हिंग पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, जो की आपण म्हटलं CX बॉन्ड मध्ये कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे, बॉन्डेड टू अ हॅलोजन. आणि हा जो हॅलोजन ऍटम आहे याला हॅलाइडच्या स्वरूपात, हॅलाइड आयनच्या स्वरूपामध्ये, म्हणजे Cl मायनस, F मायनस, Br मायनस, I मायनस या स्वरूपामध्ये तो लिव्हिंग ग्रुप आपण त्याला म्हणतो. लिव्हिंग ग्रुप म्हणजे कोण? जो सोडून चाललेला आहे, जो त्या सबस्ट्रेट किंवा कॉम्प्लेक्सला सोडून चाललेला आहे, त्याला आपण लिव्हिंग ग्रुप म्हणतो. या ठिकाणी हॅलाइड आयन्स आर द लिव्हिंग ग्रुप. सिन्स द सबस्टिट्यूशन रिएक्शन इज इनिशिएटेड बाय अ न्यूक्लियोफाइल. ह्या रिएक्शनची सुरुवात कोणी? न्यूक्लियोफाइलने केलेली आहे. म्हणजे डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या CX बॉन्डवर एका न्यूक्लियोफाइलनं अटॅक केलेला आहे, म्हणून या रिएक्शनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण म्हणतो. या ठिकाणी रिएक्शन तुम्हाला चित्राच्या स्वरूपात दाखवली की एक न्यूक्लियोफाइल प्लस CX बॉन्ड गिव्स यू C-NU म्हणजे न्यूक्लियोफाइल, प्लस X मायनस. हा X मायनस म्हणजे हॅलाइड आयन आहे. Cl मायनस, Br मायनस, I मायनस किंवा F मायनस अशा स्वरूपामधला हा X मायनस आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट युजफुल क्लास ऑफ रिएक्शन. का? कारण या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे जे अल्किल हॅलाइड्स आहेत हे मोठे आणि कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल किंवा ड्रग मॉलिक्यूल सिंथेसिस करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक म्हणून वापरले जातात, आणि त्या ठिकाणी रिएक्शन्स करण्यासाठी ही रिएक्शन अतिशय सोप्या पद्धतीने करून घेता येते. म्हणजे केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही ह्या केमिकल रिएक्शन हाताळता त्यावेळेस त्या वापरण्यासाठी, हाताळण्यासाठी किंवा सेफ्टीच्या दृष्टीनं अतिशय सोप्या आहेत, आणि म्हणून दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्लास ऑफ रिएक्शन्स. आणि ही रिएक्शन sp3 हायब्रिडाइज कार्बनवर होते, आणि sp3 हायब्रिडाइज कार्बनवर होते त्यामुळं तिला कमी एनर्जी लागते, आणि कमी एनर्जी लागणाऱ्या रिएक्शन ह्या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या मानल्या जातात, कारण इंडस्ट्रीमध्ये स्वस्तातल्या रिएक्शन पाहिजे असतात. कमी एनर्जी, कमी खर्च असणारे रिएक्शन इंडस्ट्रीमध्ये चांगल्या मानल्या जातात. तर या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण जे पाहिलं की एक न्यूक्लियोफिल आला, त्या ठिकाणी अगोदर एक सबस्ट्रेट होता अल्किल हॅलाइड, आणि त्या अल्किल हॅलाइडवर न्यूक्लियोफिलनं रिएक्शन केली आणि तुम्हाला नवीन प्रकारचे कंपाऊंड मिळाले. तर हे काही उदाहरणं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलीत. RX प्लस न्यूक्लियोफाइल गिव्स R डॅश न्यूक्लियोफाइल प्लस X मायनस. जर समजा तुमचा रिएजंट असेल NaOH, तर त्यातला न्यूक्लियोफाइल पार्ट कोणता आहे? OH मायनस. कारण तुम्ही NaOH किंवा KOH ला कसं लिहिता? Na प्लस OH मायनस. मग हा OH मायनस ज्यावेळेस तुमच्या अल्किल हॅलाइडवर रिएक्शन करतो त्यावेळेस तो त्या X ला रिप्लेस करून OH तिथे अटॅच होतो आणि तुम्हाला ROH म्हणजे अल्कोहोल नावाचा कंपाऊंड मिळतो. H2O इज ऑल्सो अ न्यूक्लियोफाइल. H2O बद्दल विशेष असं आहे की H2O इज अ एम्फोटेरिक कंपाऊंड, म्हणजे त्याच्यामध्ये H प्लस आणि OH मायनस अशा दोन प्रकार असतात, आणि H प्लस आणि OH मायनस असल्यामुळे या ठिकाणी तो OH मायनस अटॅक करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा अल्कोहोल तयार होतं. या रिएक्शनला हायड्रोलिसिस असं देखील म्हणतात. NaOR डॅश, याच्यामध्ये हा सोडियम इथॉक्साइड नावाचा कंपाऊंड शक्यतो वापरला जातो. इथॉक्साइड का? कारण हा R डॅश जो आहे तो इथेन मॉलिक्यूल जर असेल तर त्याला इथॉक्साइड म्हणतात. तो जर कोणताही अल्केन असेल तर त्याला अल्कॉक्साइड असं म्हणतात. म्हणजे सोडियम अल्कॉक्साइड हा तुमचा 3ऱ्या नंबरचा रिएजंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला R-O मायनस हा तुमचा न्यूक्लियोफाइल आहे, त्याला अल्कॉक्सी आयन असं म्हणतात. आणि तो अल्कॉक्सी आयन जर तुमच्या अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट झाला तर तुम्हाला ROR- म्हणजे इथर मॉलिक्यूल मिळतो. पुढचा रिएजंट आहे सोडियम आयोडाइड, Na प्लस I मायनस. मग तुमचा न्यूक्लियोफाइल झाला I मायनस. I मायनस न जर तुमच्या RX मधला X रिप्लेस केला तर तुम्हाला मिळतो R सिंगल बॉन्ड I म्हणजे अल्किल आयोडाइड.
NH3 इज अ गुड न्यूक्लिओफाईल, कारण NH3 च्या N वर 2 ऑलरेडी इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतात. मग हा NH3 जर रिएक्ट केला तर तुम्हाला RH पासून RNH2 अर्थात प्रायमरी अमाइन कंपाऊंड मिळतो. जर तुम्हाला R-NH2 म्हणजे एखादं प्रायमरी अमाइन रिएक्ट केलं तर त्याच्यातला RNH2 हा तुमचा न्यूक्लिओफाईल असतो आणि तो तुम्हाला RNHR अर्थात सेकंडरी अमाइन देतो. R-R"NH अर्थात सेकंडरी अमाइन जर तुमचा रिएजंट असेल तर R-R"N- हा तुमचा न्यूक्लिओफाईल असतो आणि तो तुम्हाला RN-R-R" अर्थात टर्शरी अमाइन असा मॉलिक्यूल देतो. ही म्हणजे साधारणपणे एक अशी सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सेव्हरल क्लास ऑफ कंपाऊंड तुम्हाला प्रॉडक्ट म्हणून मिळू शकतात आणि म्हणून ही एक इंडस्ट्री मधली खूप महत्वाची मानली जाणारी अशी रिएक्शन आहे. आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघतोय. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये एक न्यूक्लिओफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन रिच एंटिटी जी असते ती एंटिटी तुमच्या अल्किल हलाइड बॉन्डवर, जो की ऑलरेडी CX असा पोलर बॉन्ड आहे, C+ आणि X- त्याच्यामध्ये डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो. तर हा न्यूक्लिओफाईल येतो आणि त्याच्या बरोबर रिएक्ट करतो आणि तुम्हाला त्या X ला रिप्लेस करतो. मग X ला रिप्लेस केल्यामुळे तुमचा न्यूक्लिओफाईल त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड तयार करतो आणि तुम्हाला N नंबर ऑफ कंपाऊंड्स मिळू शकतात. अल्कोहोल्स, इथर्स, नायट्रो अल्केन्स, नायट्राइल, सायनाइड्स, नायट्रेट्स, अमाइन्स, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स, ईस्टर, हायड्रोकार्बन, अल्केन. आता या ठिकाणी दुसरा जो एक्झाम्पल दिला त्यांनी RCOOAG म्हणजे सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. याच्यामध्ये तुमचा न्यूक्लिओफाईल आहे R-COO- म्हणजे कार्बॉक्झिलेट आयन याला म्हणतात आणि त्यानं जर रिएक्शन केली तर तुम्हाला RCOR म्हणजे ईस्टर नावाचा कंपाऊंड मिळतो. पुढचा न्यूक्लिओफाईल आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड LiAlH4. हा एक अतिशय स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. अतिशय काळजीपूर्वक हाताळावा लागतो. राखाडी रंगाची ही पावडर असते किंवा टॅबलेट्स असतात आणि त्या स्वतःवर जरी टॅबलेट्स घासल्या तरी देखील आग लागते. बऱ्याचशा केमिकल लॅबोरेटरीमध्ये आग लागण्याचं कारण हे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हाताळताना एखाद्या केमिस्ट कडनं ठिणगी उडणं ही खूप कॉमन गोष्ट असते. त्यामुळे हे खूप काळजीपूर्वक हाताळावं लागतं. याच्यापासून तुम्हाला H- असा एक न्यूक्लिओफाईल मिळतो आणि तुम्हाला RH म्हणजे हायड्रोकार्बन कंपाऊंड मिळतो. म्हणजे RX + H- गिव्स यू RH. याला रिडक्शन असं देखील म्हणतात कारण LiAlH4 इज अ व्हेरी गुड रिड्युसिंग एजंट. पुढचा रिएजंट आहे Rm+. याच्यामध्ये R' हा तुमचा न्यूक्लिओफाईल आहे आणि RR' हा तुमचा अल्केन प्रॉडक्ट आहे. याची एक स्वतंत्र केमिस्ट्री आहे जी आपण पुढच्या टप्प्यामध्ये शिकणार आहोत. ग्रुप्स लाईक सायनाइड्स अँड नायट्राइल्स possess 2 न्यूक्लिओफिलिक सेंटर्स and are called ambient न्यूक्लिओफाईल. ambient म्हणजे काय? दोन्ही बाजूनं. आपण ambient टेम्परेचर म्हणजे काय म्हणतो की वो सम पण नाही आणि विषम पण नाही किंवा फार थंडही नाही आणि फार गरमही नाही, अशा टेम्परेचरला ambient टेम्परेचर असं म्हटलं जातं. आपण फ्रॉग मध्ये बायोलॉजीमध्ये फ्रॉग शिकत असताना एम्फोटेरिक असा एक शब्द वापरला होता. म्हणजे तुमचा जो बेडूक आहे हा पाण्यात पण राहू शकतो, जमिनीवर पण राहू शकतो, त्याला आपण एम्फोटेरिक असं म्हणतो. किंवा H2O हे जे लिक्विड आहे याच्यामध्ये H+ आणि OH- असे आयन असतात. तो ऍसिड म्हणून पण काम करू शकतो, OH- म्हणून बेस म्हणून पण काम करू शकतो. त्याला आपण एम्बियंट किंवा एम्फोटेरिक रिएजंट असं म्हणतो. तर या ठिकाणी सायनाइड आणि नायट्राइल CN C∧N या एंटिटीला एम्बियंट न्यूक्लिओफाईल असं म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला खाली त्याचं स्ट्रक्चर लिहून दाखवलंय. C वर निगेटिव्ह चार्ज आहे आणि ट्रिपल बॉन्डनं तो नायट्रोजनला कनेक्ट केलेला आहे आणि त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे डबल हेडेड एरो. दोन्ही बाजूने जर एरो दाखवलेला असेल तर त्याला डबल हेडेड एरो असं म्हणतात आणि तो रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवण्यासाठी म्हणजे हे दोन्ही स्ट्रक्चर सारखेच आहे हे दाखवण्यासाठी केमिस्ट्रीमध्ये त्याचा वापर होतो. तर C डबल बॉन्ड N-
असं त्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. म्हणजे एकदा तुमचा कार्बन इज अ न्यूक्लिओफाईल आणि एकदा तुमचा नायट्रोजन इज अ न्यूक्लिओफाईल. मग तुम्हाला जर कार्बननं अटॅक केला तर तुम्हाला अल्किल सायनाइड मिळतील आणि नायट्रोजननं अटॅक केला तर आयसोसायनाइड मिळतील. आयसो म्हणजे ब्रँच आणि सायनाइड म्हणजे सायनो कंपाऊंड, ब्रँच असणारे सायनो कंपाऊंड. नायट्राइट आयन जे आहे ONO किंवा NO2 ग्रुप आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये देखील O-N डबल बॉन्ड O. तर या ऑक्सिजनवर पण निगेटिव्ह चार्ज आहे आणि नायट्रोजनवर स्वतःचे 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. Oxygen is also electronegative atom, nitrogen is also electronegative atom, and that's why you can get attack on your alkyl halide. If it goes through oxygen, you will get alkyl nitrite, and if it goes through nitrogen, you will get nitroalkanes. तर हा फरक तुम्हाला फंक्शनल ग्रुप मधला लक्षात ठेवायचा आहे किंवा समजून घ्यायचा. हॅलो अल्केन्स रिॲक्ट विथ पोटॅशियम सायनाइड टू फॉर्म अल्किल सायनाइड. म्हणजे RX प्लस KCN गिव्स यू RCN. परंतु AgCN म्हणजे सिल्वर सायनाइड जर वापरलं तर तुम्हाला आयसोसायनाइड्स मिळतात. म्हणजे नायट्रोजनवर अटॅक होतो. का? कारण KCN इज प्रिडॉमिनंटली आयोनिक, म्हणजे K प्लस आणि CN मायनस असं त्याचं स्ट्रक्चर लिहिलं जातं. आणि इट प्रोव्हाइड सायनाइड आयन्स इन सोल्युशन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बीकर मध्ये एक सोल्युशन घेता आणि त्याच्यामध्ये KCN ची पावडर टाकता, त्यावेळेस तुम्हाला त्या सोल्युशन मध्ये K प्लस आणि CN मायनस असे आयन मिळतात. आणि मग हा जो CN मायनस आयन आहे हा तुमच्या अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट करतो आणि तुम्हाला अल्किल सायनाइड नावाचं कंपाऊंड बनवतो. कारण या ठिकाणी त्यांनी दिलंय कार्बन कार्बन बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन कार्बन नायट्रोजन बॉन्ड. कार्बन कार्बन बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कार्बनची आणि दुसऱ्या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखीच असते, त्यामुळे ते अपोलार किंवा ज्याला आपण डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह चार्ज तयार न होणारे अशा प्रकारचा बॉन्ड बनतो. परंतु CN मध्ये नायट्रोजन इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेतो आणि डेल्टा प्लस आणि डेल्टा निगेटिव्ह असे चार्ज त्या ठिकाणी तयार होतात. आणि असा डेल्टा प्लस आणि डेल्टा मायनस असा पोलर असणारा बॉन्ड हा अनरिएक्टिव्ह असतो किंवा अनस्टेबल असतो. रिएक्टिव्ह असतो किंवा अनस्टेबल असतो. म्हणून केमिस्ट्रीमध्ये जो प्रोडक्ट बनतो तो नेहमी स्टॅबिलिटीकडे जातो, स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून या रिएक्शन मध्ये तुम्हाला कार्बन कार्बन बॉन्ड तयार होणारा अल्किल सायनाइड हा रिएक्शन प्रोडक्ट मिळतो. AgCN मध्ये काय होतं? इट इज अ कोव्हॅलंट इन नेचर अँड नायट्रोजन इज फ्री टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे Ag प्लस CN मायनस असं त्यांचं स्ट्रक्चर नसतं, तर AgC डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड N आणि या नायट्रोजनवर स्वतःचा, तुम्ही जर नायट्रोजनच्या sp3 हायब्रिडायझेशनचा अभ्यास केला परत एकदा जाऊन, तर तुम्हाला दिसेल की नायट्रोजनवर लिहिताना आपण 2 इलेक्ट्रॉनचे डॉट लिहितो. म्हणजे त्या नायट्रोजन सोबत सातत्यानं 2 इलेक्ट्रॉन हे असतातच. म्हणून इट इज ऑलवेज इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ऍटम. आणि म्हणून तो अटॅक जो होतो तो नायट्रोजनच्या माध्यमातून होतो आणि तुम्हाला आयसोसायनाइड नावाचे प्रोडक्ट मिळतात. म्हणजे या उदाहरणावरून तुम्हाला एक लक्षात घ्यायचं की नायट्रोजन इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. कंपाऊंड रिएक्शन करत असताना नेहमी स्टेबल प्रोडक्ट फॉर्मेशन कडे जास्त झुकलेले असतात किंवा त्यांची टेंडन्सी जी असते ती स्टेबल प्रोडक्ट फॉर्मेशन करण्याची असते. आणि मग तुम्हाला जर चॉईस दिला गेला की कार्बन कार्बन बॉन्ड स्टेबल बॉन्ड आहे आणि कार्बन नायट्रोजन बॉन्ड अनस्टेबल बॉन्ड आहे, तर रिएक्शनचा प्रोडक्ट हा कार्बन कार्बन स्टेबल प्रोडक्ट कडे जाणार असतो, ना की CN अनस्टेबल बॉन्ड कडे जाणार असतो. आता या सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये 2 प्रकार पडतात, SN1 रिएक्शन आणि SN2 रिएक्शन. तुम्ही तिथं कंसामध्ये बघत असाल सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. बायमॉलिक्युलर म्हणजे काय की या रिएक्शन मध्ये जी रिएक्शन होणार आहे तिचा रेट किंवा तिचं महत्व हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ द रिएक्टन्स वर डिपेंड आहे. इथं उदाहरण दिलंय त्यांनी CH3Cl म्हणजे मिथिल क्लोराइड आणि हायड्रॉक्साइड आयन यांच्या रिएक्शन मधून मिथेनॉल आणि क्लोराइड आयन तयार होते.
याला सेकंड ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करणारी रिएक्शन असं म्हणतात. सेकंड ऑर्डर म्हणजे काय की दोन्ही रिएजंट्सचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावर या रिएक्शनचा रेट डिपेंड करतो. तो कसा करतो हे आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिएक्शन बघत असताना आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये विचार करायची सवय ठेवायची. 3 डायमेन्शन मध्ये विचार करताना म्हणजे कसं, तुम्ही 3D चित्रपट बघता, तुमच्या अवतीभोवती हिरो हिरोईन किंवा गाड्या किंवा जंगल हे सगळं तुम्हाला थिएटरमध्ये 3Dचा चष्मा लावल्यानंतर दिसतं. त्याप्रमाणे केमिस्ट्रीचा जो कंपाऊंड आहे हा 3D मध्येच असतो, परंतु आपण कागदावर सोयीसाठी आपण 2D मध्ये लिहित असतो. कागदाला 2 प्लेन असतात, एक्स प्लेन आणि वाय प्लेन, परंतु 3D मध्ये झेड प्लेन पण असतं. मग हे झेड प्लेन कसं दाखवायचं, तर त्याच्यासाठी केमिस्ट्रीमध्ये काही संकेत दिलेले आहेत. ते संकेत काय आहे की जर समजा तुमचा बॉन्ड सरळ स्ट्रेट लाईन असेल तर तो एक्स प्लेन मध्ये आहे असं समजतो, म्हणजे कागदाच्याच प्लेन मध्ये आहे असं आपण समजतो. जर समजा तो बॉन्ड थिक वेज लाईन किंवा सॉलिड वेज असं ज्याला म्हणतो, म्हणजे आपण त्रिकोण जसा काढतो, इलॉंगेटेड त्रिकोण, त्या स्वरूपामध्ये जर थिक डार्क अशी लाईन दिसली तर त्याला आपण सॉलिड वेज किंवा त्या प्लेन मधून वरच्या बाजूला, कागदाच्या वरच्या बाजूला असणारा तो ऍटम असतो. आणि जर समजा तुम्हाला डॅश लाईन दिसत असेल, डॉटेड लाईन दिसत असेल, तुटक लाईन दिसत असेल, तर ती लाईन ही कागदाच्या खालच्या बाजूला, गोइंग डाऊन द पेपर, अशा प्रकारे जात आहे. असं हे केमिस्ट्री मधलं जगमान्य झालेलं रिप्रेझेंटेशन आहे. आणि जगभरातली जी केमिस्ट्री वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये किंवा पुस्तकामध्ये प्रकाशित केली जाते त्या ठिकाणी हे साइन कन्व्हेन्शन्स वापरले जातात. याला काय म्हणतो आपण साधारणपणे, कॉन्फिगरेशन किंवा साइन कन्व्हेन्शन्स, की याच्यामध्ये OH बॉन्ड हा प्लेनच्या समांतर आहे, एक हायड्रोजन हा प्लेनच्या वर आलेला आहे आणि एक हायड्रोजन हा प्लेनच्या खाली गेलेला आहे. तुमचा प्लेनच्या वर असणारा एक बॉन्ड आणि प्लेनच्या खाली असणारा एक बॉन्ड, असं तुम्हाला इमॅजिन करायचं. सायन्समध्ये आणि विशेषतः स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये, आता याला पुढे चालून आपण बघणार आहे हे स्टिरिओ केमिस्ट्री कायरॅलिटी काय कॉन्सेप्ट आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला इमॅजिन करता आलं पाहिजे. सायन्समध्ये पहिलं वाक्य असतं सपोज दॅट, म्हणजे आपण हे सगळं सपोज केलेलं आहे, आपण हे सगळं अश्युम केलेलं आहे किंवा मानलेलं आहे की एक्स इज इक्वल टू समथिंग, आणि मग तिथून आपलं प्रमेय सुरू होतं. तसं आता आपल्याला या ठिकाणी 3D मध्ये आपलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर समजून घेता आलं पाहिजे किंवा इमॅजिन करता आलं पाहिजे, म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीला पूर्णपणे वाव दिलेला आहे या ठिकाणी. तर या फिगर मध्ये तुम्हाला दाखवलंय की OH मायनस प्लस CH3Cl तुम्हाला एका चौकोनी कंसामध्ये कार्बनला 5 बॉन्ड दाखवलेले आहेत आणि डेल्टा निगेटिव्ह असणारा OH पाठीमागच्या बाजूला CH3Cl वर अटॅक करून Cl वर सुद्धा डेल्टा मायनस असा चार्ज देतो आणि पुढं इट गिव्स विथ सिंगल एरो CH3OH प्लस Cl मायनस. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर येणारा न्यूक्लिओफिल OH मायनस आणि जाणारा Cl मायनस हे विरुद्ध बाजूने येतात, म्हणजे एका बाजूने OH येतो आणि विरुद्ध बाजूने Cl त्या ठिकाणावरून निघून जातो. तर हे कसं होतं हे आपण अजून एका चित्राच्या स्वरूपामध्ये बघूया. या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरचे बॉल्स आणि रेड कलरचे बॉल्स दाखवलेले आहेत की OH हा रेड कलरने रिप्रेझेंट केला आणि तो OH CH3Cl वर अटॅक केल्यानंतर त्यानं एक ट्रान्झिशन स्टेट किंवा अनस्टेबल कंपाऊंड त्या ठिकाणी तयार केला आणि त्याच्यापासून तुम्हाला CH3OH आणि Cl मायनस अशा प्रकारचा कंपाऊंड मिळाला. आता हे करत असताना ज्या वेळेस OH तुमच्या कार्बन बरोबर एक बॉन्ड तयार करत होता त्याच वेळेस Cl आणि कार्बन बॉन्ड वीक होत होता, म्हणजे इट वॉज अ सायमल्टेनियस प्रोसिजर. OH चं येणं आणि Cl चं जाणं हे एकाच वेळेस घडत होतं. त्यामुळे एक स्टेज अशी होती की ज्या वेळेस तुमच्या कार्बनवर 5 बॉन्ड तयार झालेले तुम्हाला दिसत होते, मग ती तुमची ट्रान्झिशन स्टेट सारखे स्ट्रक्चर होते आणि ह्या गोष्टी सायमल्टेनियसली होत होत्या. हे महत्वाचं आहे कारण तुम्हाला पुढच्या SN1 रिएक्शन जेव्हा तुम्ही बघाल
त्यावेळेस तुम्हाला दिसेल की ही सिंगल स्टेप आणि डबल स्टेप रिएक्शन मधला काय फरक आहे तो त्या ठिकाणी कळून येईल. तर ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे हे जे तिन्ही बॉन्ड आहेत हे सेम एकाच प्लेन मध्ये आहेत आणि अटॅकिंग न्यूक्लिओफाईल आणि पार्शली अटॅच्ड जाणारा हॅलाइड हे सुद्धा एकाच वेळेस त्याला अटॅच झालेले आहे. आणि ह्यामुळं काय झालं की एका बाजूनं OH मायनस आला आणि दुसऱ्या बाजूनं Cl मायनस निघून गेला, त्यामुळं तुमच्या कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन इन्व्हर्ट झालं. यू गॉट अ इन्व्हर्टेड कॉन्फिगरेशन. म्हणजे तुमच्या हातामध्ये छत्री आहे आणि जोराचा वारा आला तर ती छत्री उलटी होते. म्हणजे एका बाजूनं वारा येतो आणि दुसऱ्या बाजूनं निघून जातो. हे करत असताना तो छत्री उलटी करतो. तर सुईची छत्री आणि उलटी छत्री याला इन्व्हर्जन म्हणतात. म्हणजे अगोदर तुमच्या छत्रीमध्ये तुमच्या बाजूनं कर्व होतं, नंतर विरुद्ध बाजूने ते कर्व तयार झालं. तुम्ही जर ही फिगर पुन्हा एकदा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की CH3 कुठल्या बाजूनं होते आणि नंतर CH3 कुठल्या बाजूने गेले, किंवा येणारा OH कुठल्या बाजूने अटॅक झाला आणि जाणारा Cl कुठल्या बाजूने निघून गेला. ह्याला म्हणतात इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे जर RS वगैरे शिकवलेलं आहे तुम्हाला प्लस मायनस, आपण ते शिकणार. कायरॅलिटीच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण कॉन्फिगरेशन काय असतं, हे कसं मोजलं जातं, किंवा ह्याची काय युनिट्स असतात, परिणाम असतात, त्याला काय सिम्बॉल्स असतात, आपण हे सगळं शिकणार आहोत या पुढच्या टप्प्यात. तुम्ही आता फक्त एक लक्षात घ्या की एका प्लेन मध्ये रिएक्शन होत असताना OH एका बाजूने आला, Cl दुसऱ्या बाजूने निघून गेला. आणि हे जे कार्बनला 5ही मॉलिक्यूल एकाच वेळेस अटॅच झाले त्यामुळे तो अनस्टेबल कंपाऊंड तयार झाला. आणि अशा प्रकारचे अनस्टेबल कंपाऊंड आर कॅनॉट बी आयसोलेटेड. हे लोक आयसोलेट करू शकत नाही आपण यांना, कारण ते अनस्टेबल असतात. इन द ट्रान्झिशन स्टेट कार्बन इज सायमल्टेनियसली बॉन्डेड टू 5 ॲटम्स. आता कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. म्हणजे त्याला जर 4 इतर ॲटम जोडले गेलेले असतील तर त्याला आपण स्टेबल कंपाऊंड म्हणतो. परंतु या ठिकाणी 5 ॲटम त्याच्याशी जोडले गेलेले आहेत आणि म्हणून तो अनस्टेबल आहे आणि तो आयसोलेट केला जाऊ शकत नाही. आता कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं? स्पेशल अरेंजमेंट ऑफ फंक्शनल ग्रुप्स अराउंड कार्बन इज कॉल्ड इट्स कॉन्फिगरेशन. आपण बघितलं की CH4 मिथेन त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते एका टेट्राहेड्रॉन सारखं आहे. टेट्राहेड्रॉन तुम्ही बघितलंय? टेट्राहेड्रॉन तुम्हाला होतं का शिकायला? नाही. टेट्राहेड्रॉन म्हणजे साधारणपणे हिऱ्याचा आकार जो आपण म्हणतो डायमंड शेप. तर त्या डायमंड शेप मध्ये काय होतं की वरच्या बाजूला बघा इथं BR दाखवलेला आहे पुस्तकामध्ये, आणि खाली कार्बनला एका बाजूला H, एका बाजूला I आणि एका बाजूला Cl असे 3 ॲटम जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये मिरर ठेवलेला आहे आणि मिररच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं, आपण जसं आरशामध्ये बघतो, जर आरशाला बोट लावलं तर बोटापासून आपण प्रतिमा आपली तयार व्हायला सुरुवात होते. तसा Cl मिररच्या जवळ दिसतो, Br जिथे आहे तिथेच दिसतो, परंतु हायड्रोजन आणि आयोडाईड हे जे 2 ॲटम्स आहेत त्यांची बाजू मात्र तुम्हाला त्या ठिकाणी विरुद्ध बाजूला गेलेली दिसेल. म्हणजे जर समजा माझा हा हात आहे आणि हा हात मी मिरर जवळ लावला आणि त्याच्या शेजारी हा दुसरा हात ठेवलेला आहे, तर या हातानं आणि या 2 अंगठ्याच्या मध्ये जर मिरर ठेवलेला असेल तर जी परिस्थिती तुम्हाला इमॅजिन करता येईल ती परिस्थिती त्या ठिकाणी त्या ॲटमची होते. आणि ही दोन्ही पण काय आहेत? मिरर जर असेल तर हे दोन्ही एकच हात आहे. दे आर द वन अँड सेम कंपाऊंड बट देअर कॉन्फिगरेशन इज डिफरंट. या ठिकाणी आरशाच्या जवळ अंगठा आहे, परंतु या ठिकाणी त्याची कॉन्फिगरेशन बदललेलं आहे. तर हे आपण पुढे दुसऱ्या मॉडेलच्या स्वरूपामध्ये देखील बघणार आहोत. द 2 स्ट्रक्चर्स ऑफ द सेम कंपाऊंड. हे जे 2 स्ट्रक्चर तयार झालेले आहेत या दोन्ही स्ट्रक्चरला कंपाऊंड सेमच आहे. दे डिफर इन स्पेशल अरेंजमेंट ऑफ फंक्शनल ग्रुप्स अटॅच टू द कार्बन ॲटम. कशा पद्धतीने कार्बन ॲटम एकमेकाला जोडला गेलेला आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी
वेगळेपणा दिसणार आहे. स्ट्रक्चर ए इज मिरर इमेज ऑफ स्ट्रक्चर बी, आणि म्हणून we say that configuration of carbon in structure A is mirror image of the configuration of carbon in structure B. म्हणजे मिरर इमेज तुम्ही आरशासमोर उभं राहिल्यानंतर तुमची इमेज कशी दिसती, लेफ्ट हँड हा राईट हँड वाटतो, राईट हँड हा लेफ्ट हँड वाटतो, बरोबर. तुम्हाला उलट समजायला सुरुवात होते, उलट दिसायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा कोणता क्लोरीन ऍटम किंवा कोणता आयोडीन ऍटम किंवा कोणता हायड्रोजन ऍटम कुठल्या बाजूला होता आणि मिरर इमेज मध्ये तो कुठल्या बाजूला गेला, हे सगळं तुम्हाला आता इमॅजिनेशनचा भाग आहे. हा सगळा तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही कशा प्रकारे कार्बन ऍटम इमॅजिन करता, कसे बॉन्ड इमॅजिन करता, कसं त्यांचं कनेक्शन इमॅजिन करता, याच्यावर इथून पुढची सगळी केमिस्ट्री, विशेषतः स्टेरिओ केमिस्ट्री, ही अवलंबून असणार आहे. आणि ही सवय ठेवायची की मॉलिक्यूल इमॅजिन करायची सवय ठेवायची की कार्बन कार्बन बॉन्ड कसा असेल, कार्बन हॅलोजन बॉन्ड कसा असेल, तो कसा दिसत असेल, हे सगळं तुम्हाला इमॅजिन करायची सवय लागली पाहिजे. सिन्स दिस रिएक्शन रिक्वायर्स अप्रोच ऑफ न्यूक्लियोफाइल टू द कार्बन बिअरिंग अँड लिव्हिंग ग्रुप, bulky substituents on or near the carbon atom have a inhibiting effect. म्हणजे आपल्याला जर समजा एखाद्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर गर्दीच्या ठिकाणामध्ये घुसून एखादी गोष्ट घेऊन यायला आपल्याला अडथळा येत असतो किंवा वेळ लागत असतो किंवा जास्त एनर्जी खर्च करावी लागत असते. जर एखाद्या चित्रपटाच्या तिकीट घ्यायला तुम्ही गेले आणि तिकीट खिडकीवर जर गर्दी असेल तर तुम्हाला तिकीट मिळवायला उशीर लागतो, पण जर त्याच ठिकाणी गर्दी नसेल तर तुम्ही सहजासहजी जाऊन तिकीट मिळवून घेऊ शकता. त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला अप्रोच, म्हणजे अप्रोच हा शब्द केमिस्ट्रीमध्ये काय असतो की एक रिएजंट सबस्ट्रेट पर्यंत पोहोचणं, या गोष्टीला अप्रोच असं म्हटलं जातं. तर हा जो अप्रोच आहे हा न्यूक्लियोफाइलचा अप्रोच होण्यासाठी बल्की सबस्टिट्यूएंट जर असतील त्या अल्किल हॅलाइडवर तर अडथळे येणार आहेत. ते कसे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. आणि मग हे अडथळे जर आले तर तुम्हाला इनहिबिटिंग इफेक्ट, इनहिबिट करणं म्हणजे काय, रोखणं, थोपवणं किंवा त्याचा वेग कमी करणं. म्हणून जर तुमच्याकडे सिंपल अल्किल हॅलाइड असतील, उदाहरणार्थ मिथिल हॅलाइड आहे, तर त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत, हायड्रोजन ऍटमची साईज खूप कमी असते आणि म्हणून तुमची SN2 रिएक्शन इट विल प्रोसीड रॅपिडली, ती लवकर रिएक्शन होऊन जाईल. परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही सेकंडरी किंवा टर्शियरी हॅलाइड वापरले, म्हणजे हायड्रोजनच्या जागेवर CS3 ग्रुप आहे, C2H5 ग्रुप आहे किंवा एखादा बल्की ग्रुप आहे, तर त्या ठिकाणी दॅट विल बी अ लिस्ट रिएक्टिव्ह, बिकॉज बल्की ग्रुप्स विल हिंडर द अप्रोच. हिंडर म्हणजे अडथळा आणणे, त्याला थोपवणे, त्याच्या कामामध्ये बाधा आणणे. न्यूक्लियोफाइल येतो आहे आणि मध्ये तुम्ही एखादा बल्की ग्रुप जर ठेवून दिलेला असेल तर त्या बल्की ग्रुपला बाजूला करून न्यूक्लियोफाइलला तुमच्या न्यूक्लियसवर अटॅक करायचा अडथळा निर्माण होतो आणि म्हणून ती लेस रिएक्टिव्ह ऍक्शन होते. आणि म्हणून ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी फॉर SN2 रिएक्शन इज प्रायमरी हॅलाइड्स गिव्ह फास्टर रिएक्शन, then secondary halide and tertiary halide gives the slowest reaction. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की न्यूक्लियोफिल बाणाच्या साह्यानं बघा तुम्ही मिथिल ग्रुप आहे, मिथिल ग्रुप बरोबर रिएक्शन होत असताना 3ही हायड्रोजन ऍटम आहेत, त्यामुळे न्यूक्लियोफिलला यायला तिथं फारसा अडथळा जाणवत नाही आणि तुमची रिएक्शन 30 पटीनं फास्ट होते. 30 पटीनं म्हणजे कोणाच्या पेक्षा, त्यांनी साधारणपणे इथिल बरोबरची जी रिएक्शन आहे तिला 1 इतका नंबर दिलेला आहे. तर इथिल पेक्षा जर तुम्ही मिथिल बरोबर रिएक्शन केली तर तुमची रिएक्शन 30 पटीनं फास्ट जाणार आहे. म्हणजे इथिल हॅलाइड बरोबरच्या रिएक्शनला जर तुम्हाला 1 मिनिट लागत असेल तर त्याच्यापेक्षा 30 पट कमी वेळ किंवा 30 पटीनं फास्ट म्हणजे अवघ्या 2 सेकंदामध्ये तुमची मिथिल हॅलाइडची रिएक्शन जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की मिथिल मधले फक्त 3 हायड्रोजन आहेत, तिथे भरपूर जागा आहे आणि न्यूक्लियोफिल सहजासहजी ऍक्ट करू शकतो. दुसऱ्या चौकोनामध्ये तुम्हाला CH3 ग्रुप, ज्याच्या भोवती त्यांनी हिरव्या रंगाचं वर्तुळ दाखवलंय, तो तुमच्या न्यूक्लियोफिलला येण्यासाठी
हिंड्रन्स दाखवत आहे किंवा अटकाव करत आहे किंवा बाधा टाकत आहे, अडथळा निर्माण करत आहे आणि त्यामुळे ती रिएक्शन स्लो रिएक्शन होते. पुढे जाऊन आयसोप्रोपिल ज्या वेळेस किंवा सेकंडरी हॅलाइड ज्या वेळेस तुम्ही रिॲक्ट करायला जाता त्यावेळेस तर दोन्हीकडनं दोन बल्की ग्रुप त्या न्यूक्लिओफिलला अटकाव करतात, अडथळा आणतात आणि त्यामुळे ती रिएक्शन अवघ्या 0.02 इतक्या स्पीडनं जाते. म्हणजे ऑलमोस्ट रिएक्शन होण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि चौथ्या रिएक्शन मध्ये तुम्हाला टर्शरी ब्युटील म्हणजे टर्शरी हॅलाइड त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तिथं 3 CH3 ग्रुप तुमच्या न्यूक्लिओफिलला त्या न्यूक्लियस पर्यंत येऊच देत नाही, कार्बनवर अटॅकच करू देत नाही आणि तुमची रिएक्शन 0 स्पीडनं जाते. म्हणजे ती रिएक्शन होत नाही. म्हणजे टर्शरी हॅलाइड्स आर व्हेरी अनरिएक्टिव्ह आणि प्रायमरी हॅलाइड्स आर व्हेरी रिएक्टिव्ह. या ठिकाणी पॅरॅन्थेसिस असा शब्द वापरलाय. पॅरॅन्थेसिस म्हणजे काय? कंस. इथं कंसामध्ये तुम्हाला अंक दाखवलेत बघा. टर्शरी ब्युटील 0 म्हणजे रिएक्शन जात नाही. आयसोप्रोपिल म्हणजे सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी हॅलाइड्स बरोबरची रिएक्शन अत्यंत स्लो 0.02 च्या स्पीडनं जाते. इथिल म्हणजे प्रायमरी बरोबर ती 1 इतक्या स्पीडनं जाते, परंतु मिथिल बरोबर मात्र ती 30 इतक्या फास्ट स्पीडनं जाते. यावरनं तुम्हाला न्यूक्लिओफिलचा अप्रोच, स्टेरिक हिंड्रन्स याला म्हणतात, अडथळा येणं आणि रिएक्शनचं स्पीड या 3 गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आता आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर रिएक्शन बघणार आहे. युनिमॉलिक्युलर म्हणजे काय? की ज्या रिएक्शन मध्ये एकच मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन हे रिएक्शनचा स्पीड ठरवत असतं. याच्यामध्ये रेट डिटरमाइनिंग स्टेप असा एक प्रकार असतो. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे काय? याला RDS असं थोडक्यात म्हणतात. फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला एकच रिएजंटचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. समजा मी युरोपमध्ये होतो आणि युरोपमधून मला माझ्या नेवासा गावामध्ये यायचं असेल तर मला युरोपमधनं कुठल्या तरी शहरातून एक विमान पकडावं लागतं आणि मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये यावं लागतं. शक्यतो मुंबईमध्ये, कारण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. युरोपमधून कुठल्याही शहरातून विमान पकडलं आणि मी जर मुंबईत आलो तर मला फक्त 8 तास लागतात. परंतु मुंबईतून मला माझ्या गावी येण्यासाठी जे की फक्त 175 किलोमीटर अंतर आहे, कधी 8 तास लागतात, कधी ट्रॅफिक असेल तर 12 तास लागतात, कधी जर खंडाळाचा रोड ब्लॉक असेल तर 14 तास लागू शकतात. म्हणजे जी गोष्ट फिक्स आहे किंवा कमी वेळेची आहे तिच्यावर रिएक्शन डिपेंड नसते. तर जी जास्त वेळखाऊ गोष्ट असते किंवा जी वेळखाऊ स्टेप असते तिला म्हणतात रेट डिटरमाइनिंग स्टेप. ती रेट डिटरमाइन करते तुमच्या रिएक्शनचा. रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड होतो? की ज्या रिएक्शनला जास्त वेळ लागणार आहे, ज्या स्टेपला जास्त वेळ लागणार आहे त्याच्यावर तो डिपेंड असतो. हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये समजावून घेणार आहोत. तर SN1 रिएक्शन्स म्हणजे काय? सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. या रिएक्शन पोलर प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये केल्या जातात. आता पोलर प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे काय? पोलर म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण पोलर कंपाऊंड म्हणतो. डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल. प्रोटिक म्हणजे काय? प्रोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये H+ आयन आहे, प्रोटॉन आहे. प्रोटिक म्हणजे द सॉल्व्हंट विच हॅव प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे काय? H+. मग H+ कशा कशामध्ये आहे? वॉटरमध्ये आहे, अल्कोहोलमध्ये आहे, ऍसिटिक ऍसिड मध्ये आहे आणि म्हणून यांना पोलर प्रोटिक सॉल्व्हंट म्हणतात. वॉटरमध्ये काय होतं? H+ OH- म्हणजे त्याच्यात पोलर पण आहे, प्रोटॉन पण आहे. अल्कोहोल CH3OH, समजा मिथिल अल्कोहोल, तर CH3OH मध्ये जर समजा तुम्ही O आणि C हा बॉन्ड बघितला तर डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह असा चार्ज असतो. अल्कोहोल स्वतः मधला एक प्रोटॉन रिएक्शन मध्ये देऊ शकतो कारण H+ आणि CH3O- असं देखील त्याचं कॉन्फिगरेशन होऊ शकतं किंवा त्याची फोड होऊ शकते. म्हणून अल्कोहोल इज ऑल्सो पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. ऍसिटिक ऍसिड CH3COOH, त्याचं डिसोसिएशन कसं होतं? CH3COO- आणि H+. म्हणून H+ इज प्रोटिक आणि H+ आणि मायनस असे 2 चार्ज त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला म्हणायचं पोलर.
तर असा पोलर प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये ही रिॲक्शन केली जाते. का केली जाते ते आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साईड आयन याच्यामधली रिॲक्शन तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार होणार आहे. रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. कसं ते आपण बघणार आहोत. 2 ब्रोमो 2 प्रोपिल प्रोपेन 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन म्हणजेच टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड हे त्याचा IUPAC नेम आहे. कारण तुम्ही कागदावर जर CS3 थ्राईस CBr लिहिलं तर तुम्हाला तो प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह मिळेल आणि त्याच्या 2 नंबरच्या कार्बनला एका बाजूला ब्रोमीन जोडलेला आहे आणि एका बाजूला मिथिल जोडलेला आहे असं लक्षात येईल. म्हणून त्याचं IUPAC नाव आहे 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन आणि त्याचं कॉमन नेम आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. नाहीतर तुम्ही म्हणाल की वर लिहिलंय टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि खाली लिहिलंय 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. हे कसं? त्याच्यामध्ये हायड्रॉक्साईड आयन टाकलं की तुम्हाला CS3 थ्राईस COH म्हणजे 2 मिथिल प्रोपॅन 2 ऑल प्लस Br मायनस असा प्रॉडक्ट मिळतो. हा जो 2 मिथिल प्रोपॅन 2 ऑल अर्थात टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हे त्याचं कॉमन नेम असणार आहे आणि हे 2 मिथिल 2 प्रोपॅनॉल हे त्याचं IUPAC नाव आहे. आता ही रिॲक्शन 2 स्टेप मध्ये होते. आता इथं आपल्याला कळणार आहे की 2 स्टेप कशा होतात. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं की द पोलराइज CBr बॉन्ड अंडरगोज स्लो क्लिवेज. क्लिवेज म्हणजे तुटणे. हा बॉन्ड तुटतो आणि C प्लस आणि Br मायनस अशा प्रकारे 2 आयन्स तयार होतात. कार्बनवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणतो आपण? कार्बोकॅटायन. तर आपल्याला एक कार्बोकॅटायन त्या ठिकाणी मिळाला CH3C प्लस आणि ब्रोमाइड आयन Br मायनस असा तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये मिळाला. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं? इट इज अटॅक्ड बाय न्यूक्लिओफाइल म्हणजे तो जो कार्बोकॅटायन तयार झालेला आहे त्याच्यावर OH मायनस ने अटॅक केला म्हणजे त्यांची रिॲक्शन झाली आणि तुम्हाला टर्शरी ब्युटॅनॉल असा कंपाऊंड मिळाला. तर या 2 स्टेप लक्षात ठेवा. पहिल्या स्टेप मध्ये कार्बोकॅटायन तयार झाला आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट मिळाला. द फर्स्ट स्टेप इज स्लो अँड रिव्हर्सिबल. स्लो अँड रिव्हर्सिबल त्याच्यामध्ये काय होतं? कार्बन आणि ब्रोमिन बॉन्ड ब्रेक होतो आणि तुमच्याकडं C प्लस आणि Br मायनस तयार होतो. आता तुम्ही इमेजिन करा की एका बीकर मध्ये तुम्ही हे C प्लस आणि Br मायनस ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक पोलर प्रोटिक सॉल्व्हंट ठेवलेला आहे. तुम्ही अल्कोहोल ठेवलेला आहे किंवा वॉटर ठेवलेलं आहे किंवा ऍसिडिक ऍसिड ठेवलेला आहे. तर काय होतं की या रिॲक्शन मध्ये हे प्लस आणि मायनस जे आहेत ते पुन्हा एकमेकाच्या जवळ आले की बॉन्ड तयार करतात. पुन्हा एकमेकापासून लांब गेले की त्यांच्यापासून बॉन्ड तुटतो आणि म्हणून ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. कारण त्याच रिएजंट मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे त्या रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन असतात. आणि रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द स्लोएस्ट स्टेप असं जे म्हटलं आपण तर ही स्टेप जी आहे रिव्हर्सिबल असल्यामुळं स्लो स्टेप आहे आणि म्हणून या स्टेपवर तुमचा रिॲक्शनचा स्पीड ठरलेला असतो. द रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड जितकं सहजासहजी तुम्हाला जास्त प्रमाणात उपलब्ध होईल तितक्या स्पीड मध्ये तुमची रिॲक्शन पुढे जाते. The stability of carbocation greater will be its ease of formation of alkyl halide. म्हणजे जर समजा त्या सोल्युशन मध्ये तुम्ही CS3Cl मोठ्या प्रमाणावर टाकलं किंवा CS3Br या ठिकाणी वापरतोय आपण ते टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड टाकलं तर तुम्हाला टर्शरी कॅटायन मिळणार आहे. टर्शरी कार्बोकॅटायन मिळणार आहे आणि टर्शरी कार्बोकॅटायन हे अशा प्रकारच्या प्रोडक्ट सॉल्व्हंट मध्ये चांगल्या प्रकारे स्टेबल असतं कारण त्याच्यावर प्लस चार्ज आहे आणि त्याच्या सॉल्व्हंट मध्ये कुठंतरी निगेटिव्ह चार्ज आहे. मग निगेटिव्ह चार्ज त्या कार्बनला स्टेबल करायला मदत करतो किंवा त्याला स्टेबल राहायला मदत करतो आणि म्हणून टर्शरी अल्किल हॅलाइड्स अंडरगो SN1 रिॲक्शन व्हेरी फास्ट. कारण हे कार्बोकॅटायन जर स्टेबल राहिले जर कंपाऊंड स्टेबल राहिला की त्याच्यावर OH मायनसचा अटॅक लवकर होणार आणि तुम्हाला मिळणारं प्रोडक्ट लवकर मिळणार. आणि म्हणून आपण पहिल्या रिॲक्शन मध्ये असं पाहिलं होतं की प्रायमरी जे अल्कोहोल
प्रायमरी जे अल्काइल हॅलाइड होते ते सहजासहजी रिॲक्ट होते, कारण त्यांच्याकडे अप्रोच होण्यासाठी त्यांना मध्ये काही हिंड्रन्स नव्हता. परंतु SN2 रिएक्शन मध्ये स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज मोर इम्पॉर्टंट. दॅट्स वाय टर्शरी हॅलाइड्स आर मोर रिएक्टिव्ह. मग टर्शरी हॅलाइड्स, सेकंडरी हॅलाइड आणि प्रायमरी हॅलाइड अशी तुमची SN2 रिएक्शनची स्पीडचा आलेख होता आणि तोच SN1 रिएक्शन मध्ये उलटा आहे. म्हणजे सोपं आहे, तुम्हाला जर एक लक्षात राहिलं तर दुसरं लगेच लक्षात राहणार की SN2 रिएक्शन मध्ये प्रायमरी हॅलाइड फास्ट रिॲक्ट करत होते, तर SN1 रिएक्शन मध्ये प्रायमरी हॅलाइड हे सगळ्यात शेवटी रिॲक्ट करणार आहेत किंवा स्लोएस्ट रिॲक्ट करणार आहेत. हा या दोन्ही मधला ज्याला आपण परस्पर संबंध आहे तो आपल्या लक्षात ठेवायचा. आता याच रिएक्शन मध्ये जर समजा तुमच्याकडे अलिलिक आणि बेन्झिलिक असे कंपाऊंड असतील, आपण बघितलं की अलिलिक म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डचे शेजारी असणारा sp3 म्हणजे CH2 किंवा CH3 असा असणारा अल्किल हॅलाइड. आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड बघितलं, परत एकदा त्या पुस्तकामध्ये जायचं, मागची पानं उलटायची आणि अलिलिक हॅलाइड आणि बेन्झिलिक हॅलाइड काय आहेत ते परत एकदा बघून घ्यायचं. अलिलिक मध्ये काय होतं, CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2 आणि पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे कारण त्यातला हॅलाइड आयन बाजूला गेलेला आहे. आणि मग तो हॅलाइड आयन बाजूला गेल्यानंतर तुम्हाला आता परत रेझोनन्स आठवायचं. रेझोनन्स मध्ये काय होतं की तो डबल बॉन्ड एका कार्बन कार्बनवरून दुसऱ्या कार्बन कार्बनवर शिफ्ट होतो आणि तुमचा पॉझिटिव्ह चार्ज दुसरीकडे शिफ्ट होतो. म्हणजे तुमचं जे कंपाऊंड आहे ते इट इज स्टॅबिलाइज थ्रू रेझोनन्स. आणि अशा प्रकारे बेन्झिलिक असेल किंवा अलिलिक असेल, बेन्झिन मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की बेन्झिन रिंगला जो CH2 अटॅच केलेला असतो त्याच्यावर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर रिंग मधले जे पाय इलेक्ट्रॉन असतात ते तुमच्या CH2 ला स्टॅबिलाइज करतात. त्याचे 4 रेझोनन्स स्ट्रक्चर या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत. त्या 4 रेझोनन्स, जितके जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता तितका जास्त तो कंपाऊंड स्टेबल असतो. जितके कमी रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्ही काढू शकाल तितका तो कमी स्टेबल असतो. आणि म्हणून याच्यामध्ये काय होतं की फ्रॉम गिव्हन अल्किल ग्रुप द रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलाइड दॅट इज RX follows the same order in both mechanism. म्हणजे R आयोडाइड हा मोर रिएक्टिव्ह असतो RBr पेक्षा आणि RF हा सगळ्यात लेस रिएक्टिव्ह असतो. तर हे अलिल आणि बेन्झिलच्या बाबतीमध्ये तुम्हाला रेझोनन्स हा विषय तुम्हाला परत एकदा शिकावा लागणार किंवा परत एकदा तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे की हे स्टेबल कंपाऊंड असतात आणि स्टेबल कंपाऊंड जर असतील तर ते चांगल्या प्रकारे तुम्हाला रिएक्शन देऊ शकतात. उद्याच्या चॅप्टर मध्ये आपण स्टेरिओकेमिकल आस्पेक्ट ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघणार आहोत. स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे ही एक अशी ब्रँच आहे की ज्या ब्रँच मध्ये तुम्हाला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, कायरालिटी, रिटेन्शन, इन्व्हर्जन, रेसिमायझेशन असे वेगवेगळे शब्द तुम्ही शिकलेत का आतापर्यंत 11वीला, काही 8वी 9वी 10वीला नाही. तर तुम्हाला हे नव्यानं शब्द आहेत, त्यामुळे उद्या आपण याच्यावर विस्तारानं बोलू कारण ही खूप इंटरेस्टिंग केमिस्ट्री आहे. आणि या केमिस्ट्रीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची की तुम्हाला इमॅजिन करता आलं पाहिजे. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तुम्हाला इमॅजिन करता आलं पाहिजे तरच तुम्हाला स्टेरिओ केमिस्ट्री कळू शकते. म्हणजे तुम्ही सातत्यानं 3D स्ट्रक्चर बघताय, 3D पिक्चर बघताय असं तुमच्या मनाला तुम्ही समजावलं पाहिजे. किंवा केमिस्ट्रीच्या पुस्तकात बघत असताना तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये मॉलिक्यूल दिसायला लागले पाहिजे, म्हणजे त्याचा तुम्हाला जास्त आनंद घेता येईल आणि ती केमिस्ट्री सहजासहजी समजेल. तुम्ही जर इमॅजिनेशन केलं नाही किंवा इमॅजिनेशन करू शकले नाही तर ही केमिस्ट्री म्हणजे विशेषतः स्टेरिओ केमिस्ट्री समजून घ्यायला तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे इमॅजिनेशनला भरपूर वाव द्यायचा आणि 3D स्ट्रक्चर बघायचे. कोणता बॉन्ड एका प्लेन मध्ये आहे, कोणता बॉन्ड खालच्या बाजूला गेला, कोणता बॉन्ड वरच्या बाजूला आला, मॉलिक्यूल सॉल्व्हंट मध्ये डायव्हिंग करत असताना किंवा स्विमिंग करत असताना त्याचा कुठला बॉन्ड कुठल्या बाजूला जाईल, बल्की ग्रुप असेल तर कुठल्या बाजूला असेल, येणारा न्यूक्लिओफाईल कसा दिसेल, हे सगळं तुम्ही असं मस्तपैकी इमॅजिन करायचं. कार्टून मध्ये जसे इमॅजिनेशन्स असतात, अॅनिमेशन्स असतात, तसे अॅनिमेशन्स तुम्हाला केमिस्ट्रीचं पुस्तक पाहता क्षणी कळायला लागले पाहिजे. म्हणजे मग या केमिस्ट्रीतली गंमत कळेल. अतिशय सोपी केमिस्ट्री आहे. आपण उद्या याच्यावर सविस्तर बोलू. धन्यवाद. थँक्यू.